दादरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल आणि या लोकलच्या प्रवाहात सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक हे दादर आहे। काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आता या दादर रेल्वे स्थानकावर भयानक घटना उघडकीस आलेली आहे। माहितीनुसार दादर रेल्वे पोलिसांनी 2 मूकबधीर व्यक्तींना अटक केलेली आहे। या दोघांनी त्यांच्या एका मूकबधीर मित्राची हत्या केल्याची माहिती आहे। आरोपी मित्राचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दादर रेल्वे स्थानकावरून घेऊन जात असताना संपूर्ण घटनेचं भिंग फुटलं। यावेळी नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊया। दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात केली आहे। पायधुनी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला नालासोपारा येथून अटक केलेली आहे। मृत व्यक्ती आणि दोन्ही आरोपी हे मूकबधीर आहेत। अर्शद शेख असे या मृत तरुणाचे नाव आहे। तो सांताक्रूजमधील कलिना येथे कुटुंबासोबत राहत होता। तर जय प्रवीण चावडा आणि शिवजित सुरेंद्र सिंग अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। जय चावडा याला पायधुनी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला आहे, तर शिवजितला नालसोपारा येथून अटक करण्यात आलेली आहे। सोमवारी रात्री दादर स्थानकावर जय चावडा लाल रंगाची सुटकेस घेऊन चढत असताना ड्युटीवर असलेल्या दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला। एवढी जड सुटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे असे विचारत त्यांची चौकशी केली, पण मूकबधीर असल्याने जयने उत्तर दिलं नाही। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या सुटकेसची तपासणीसाठी बॅग उघडली आणि सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह पाहून ते थक्क झाले। रेल्वे पोलिसांनी जय चावडाला मृतदेह असलेली सुटकेससह ताब्यात घेऊन चौकशीसाठी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात आणलेला आहे। जय मूकबधीर असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी मूकबधिरांची सांकेतिक भाषा जाणणाऱ्या व्यक्तीला बोलावून त्यांच्यामार्फत जयची चौकशी केली। त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली। आता या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। सांकेतिक भाषा समजणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की अर्शद ज्या मुलीवर प्रेम करत होता ती जय चावडा याची प्रेयसी होती। त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याने डोक्यात हतोडा मारून संपवलेला आहे।